घरात आहे तवर तुम्ही त्या घरात येणार नाही असा स्टँड घेतला होता नाही का तुम्ही? तुम्हाला काय वाटतंय आधिपती आमचा हात धरून आम्हाला घराबाहेर काढतील? तुम्हाला जरी तसं वाटत असलं का नाही तरी तसलं काय बी होणार नाही. चाल चुकली तुमची. म्हणून तुम्ही बरोबर आहात असं होत नाही. आम्ही बरोबर आहोत असा आमचा दावाच नाही. म्हणजे तुमची चूक मान्य करताय तुम्ही? चुका काय? चूक नाही चुका. लई चुका केल्या आम्ही. सूर्यवंशींच्या घरात पहिलं पाऊल ठेवलं ही पहिली चूक. त्या घराला आपलं मानलं ही दुसरी चूक. लहानग्या अधिपतींना जीव लावला ही आमची घोड चूक. आणि त्यांच्या बापामध्ये जीव गुंतवला ही आमची सगळ्यात मोठी चूक. त्यामुळं काय झालं माहितीये का, ना आम्ही बाहेर पडू शकलो ना घरात राहू शकलो. त्रिशंकू झाला आमचा मास्तरींबाई. त्रिशंकू. सगळं हाय पण काय नाही. आणि काय नाही पण सगळं हाय. लई डेंजर, लई डेंजर. पण या समध्यामध्ये एक चांगली गोष्ट आहे आमच्या आयुष्यात. ती म्हणजे आमचा लेक, आमचा अधिपती. काय बी झालं का नाही तरी सुद्धा ते आमच्या पाठीशी उभे राहत्यात. कारण त्यासनी माहित आहे आम्ही किती खस्ता खाल्ल्यात त्या. जाऊ द्या, आम्ही आमचं रडगाणं काही गात बसलो. तुमची खुशाली विचारायला आलतो आम्ही. सांगा तुम्ही कशा आहे सा? थँक्यू. ठीक आहे. चांगलं आहे पण तुमचा स्टँड काय आता? म्हणजे म्हणजे आमच्यासारख्या बाईच्या घरात तुम्ही राहणार नाही असं म्हणला होता. आता बी त्योच आहे का तुमचा स्टँड? बस हा मी पाणी आणते. घ्या पाणी. मी चहा ठेवते. हा नाही चहा नको. चहा नको राहू दे. अहो असं कसं किती दिवसांनी आला जावाय बापू. नाही चहा घेऊन जा. थांबा. मी अक्षराला फोन करतो. का घरी नाहीत काय? कोणीकडे गेल्या? नाही ती शाळेत गेली आहे. मी करतो ना तिला फोन. करा. नाही राहू दे. आता नको फोन. त्या असतील वर्गात शिकवत असतील. राहू दे. मी हे द्यायला आलो होतो. हे काय? हे स्वेटर. आता थंडी आहे ना म्हणताना म्हणलं. अरे वा, घेतो. काय हे स्वेटर हो ह्यांचं मास्तरीन माईचं. थंडी आहे आता, गारठा वाढलाय. देते हा तिला. भारी झाला चहा. आम्हाला लागतोय तसा एकदम गोड मस्त झालाय. हो आम्हाला माहिती आहे. अक्षराने सांगितलंय ना आम्हाला तुम्हाला किती गोड चहा लागतो ते. हा. बरं तुम्ही बसा. मी जेवणाचं बघते. जेवून जा आता. अहो नाही चहा घेतला आता. जेवण नको. पळतो मी आता. अहो असं कसं? अक्षराला भेटून जा ना. नको निघतो मी. अधिपती सगळं ठीक आहे ना? नाही म्हणजे घरी सगळं बरं आहे ना? म्हणजे भुवनेश्वरी मॅडम, बाबा, आजी वगैरे सगळं ठीक आहे ना? हा. हा. आणि तुम्ही? होय सगळे ठीक आहे. ठीक आहे. आम्ही बी ठीक आहे. येऊ का? हा. नाही म्हणजे ते काल बोलणं झालं ना आपलं फोनवर. पण तुम्ही कट केला. बोलणं नाही झालं. नाही बिझी असाल तुम्ही मला माहिती आहे. पण हा ते तुमचा फोन आलता. ते नेमकं मी फॅक्टरीची कामं एका मागून एक संपतच नाहीत. ते परत फोन करायचा वेळ झाला नाही. सॉरी बरं काय. सॉरी कशाला म्हणताय? नाही म्हणजे हे स्वेटर द्या बरं काय. मस्त एक पैसे नाही विसरू नका. हा पळू का? मी निघतो. अहो थोडा वेळ थांबला असतात तर अक्षराची भेट झाली असती ना. हा
नाही नाही नको त्यासनी उशीर होणार शाळेत नाही यायला. हा मी फोन करतो की नंतर. हा हा काळजी घ्या बरं का. जेवून गेला असता हो. नाही नाही काय मास्तरीन बाई काय म्हणलं आम्ही? तुम्ही जसं घर सोडलं तशी शाळा सोडा कायमची. हा घ्या कागद आणि यो पेन, लिहा तुमचा राजीनामा. लिहा तिथं. आम्ही जसं घर सोडलं तशी शाळा बी सोडतोय आणि यासाठी आमच्यावर कुणी बी दबाव आणलेला नाही. एकदम स्वच्छ अक्षरात लिहून द्या. लिहा लिहा लिहा. का लिहू मी हे? का म्हणजे? एकतर मी माझं घर सोडलेलं नाही आणि दुसरं ही शाळा सुद्धा मी सोडणार नाही. हे बरं आहे की हो तुमचं. हा तुमची तत्व लवाळीसारखी आहेत का हो? म्हणजे तुमची तत्व कवा बी लवचिक होत्यात, कवा बी कणा ताट होतोय तुमचा. हा एवढ्या टेचात घर सोडलत ना हो तुम्ही, आता शाळा का नाही सोडत? तुम्हाला आमच्या बरोबर राहायला प्रॉब्लेम आहे, मग आमच्यासारख्या कारस्थानी बाईच्या शाळेत काम करायला प्रॉब्लेम नाही?